लर्निंग बाय डुईंग प्रयोगाचा वार शनिवार. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमा अंतर्गत आजचा आपला प्रयोग आहे उष्णता रोधक फुगा. उष्णता रोधक फुगा तर म्हणजे न फुटणारा फुगा. यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे एक मेणबत्ती, माचीस, नरसाळे, फुगा आणि म्हणजे 2 फुगे लागणार आहे. मेणबत्ती सुद्धा लागणार आहे आणि पाशात आणि सोहर. तुम्ही काय करा ही मेणबत्ती माचीसच्या साहाय्याने पेटवा. तर आता मेणबत्ती या ठिकाणी पेटलेली आहे. तर विशाल तू काय कर हा जो हवा भरलेला जो फुगा आहे तो आता या मेणबत्तीवर ठेवा. काय होते पाहूया. तर काय झालं मुलांनो फुगा एका सेकंदातच फुगा फुटला. आता आणि ज्योत सुद्धा काय झाली विजली है ना. कारण की त्या फुग्यामध्ये काय होतं रे हवा आणि हवा फुग्यातली गरम झाली आणि काय झालं ते फुगा एका सेकंदातच फुटला. आणि पुन्हा एकदा विशाल काय करत आहे मेणबत्ती या ठिकाणी पेटवून ठेवत आहे. तर सोहम तू काय करत आहे या दुसऱ्या फुग्यामध्ये पाणी टाक बरं. नरसाळ्याच्या साह्याने पहा सोहम या ठिकाणी याच्यात थोडस पाणी भरत आहे है ना. आपण या फुग्यामध्ये आता थोडस पाणी भरलं आहे. तर सोहम तू काय कर आता हा फुगा या ज्योतीवर धर बरं एका विशिष्ट अंतर ठेवून. तर मला सांगा आता फुगा फुटत आहे का नाही. पहा या ठिकाणी बस. तर फुगा आता फुटला ना. ज्योतीवर तर धरलाय आपण है ना. तर ज्योतीवर आपण फुगा धरला परंतु या ठिकाणी पहा फुगा फुटत नाहीये. आता असं का झालं असेल बरं. तर फुग्यामध्ये आपण भरलेलं आहे पाणी. या ज्योतीमध्ये जी उष्णता होती ती कोण शोषून घेतली पाण्याने शोषून घेतली. आतलं पाण्यानं काय घेतलं ही जी उष्णता आहे शोषून घेतली आणि हा फुगा या पाण्यामुळे काय बनलेला आहे उष्णता रोधक. उष्णता रोधक हा बनलेला आहे उष्णता रोधक फुगा. कशामुळे रे पाण्यामुळं. मग या प्रयोगातून आपल्याला असं कळालं की फुग्यामध्ये जेव्हा हवा असते आणि हवा ही पाण्यापेक्षा लवकर काय होते गरम होते. काय कळालं तुम्हाला की हवा ही पाण्यापेक्षा लवकर काय होते गरम होते आणि त्यामुळं हवा असलेला फुगा चटकन फुटतो. या उलट फुग्यामध्ये पाणी भरल्याने जी उष्णता आहे ज्योतीची मेणबत्तीची ती कोण ग्रहण केली शोषून घेतली पाण्यानं. पाणी जोपर्यंत आता पूर्ण गरम होणार नाही म्हटलं तोपर्यंत हा फुगा फुटणार नाही. मग तुम्ही म्हणसाल हा फुगा फुटल की नाही मग पाणी असलं तर फुटते परंतु त्याला काही वेळ लागतो. जेव्हा पाणी उष्णता शोषून घेऊन गरम होते त्यावेळेस फुगा नक्कीच फुटणार. जर तुम्हाला पडताळून पाहायचं असेल तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा. प्रयोगाचं नाव आहे उष्णता रोधक फुगा.